अनुसूचित जाती आणि जमाती संदर्भात उपवर्ग आणि नॉन क्रिमिनलला घेऊन सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्या निर्णयाला विरोध होत आहे आणि आज संपूर्ण भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत यांनी देखील या बंदला समर्थन दिले आणि ते देखील बंदमध्ये सहभागी होत। आपण त्यांना विचारूया, तुम्ही सहभागी होणार आहे, या निर्णयामुळे काय नुकसान होईल असं वाटतं तुम्हाला? 1 ऑगस्टला जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने या देशामध्ये दिला आहे तो निर्णय खरा पाहिलं तर संविधानाचे जे अधिकार मान्य राष्ट्रपती महोदयांना आहेत त्या निर्णयाच्या विरुद्ध तो निकाल आहे आणि त्या निकालामध्ये अनुसूचित जाती जमातीचं उपवर्गीकरण करण्याची बाब त्या ठिकाणी विचारात घेण्यात आली आणि तसा निर्णय देण्यात आला। त्याचप्रमाणे ज्या लोकांनी आरक्षणाचा फायदा उचलला त्यांच्यावरती क्रिमी लेयर लावण्याचं सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलं। तदनंतर ज्या एका पिढीपर्यंत तो त्या आरक्षणाचा लाभ पोहोचला त्या पिढीपर्यंतच तो मर्यादित राहील अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी देण्यात आला। खरं पाहिलं तर हा निर्णय म्हणजे ब्रिटिशांनी जसं डिव्हाइड अँड रूलचं सूत्र स्वीकारलं होतं आणि पूर्ण देशामध्ये एकमेकांमध्ये भांडणं लावायचं, वितुष्ट निर्माण करायचं, द्वेष निर्माण करायचा तोच प्रकार आहे। फूट डालो आणि राज करो। अनुसूचित जाती आणि जमातीचे जे काही जाती त्या शेड्यूलमध्ये टाकण्यात आलेल्या आहेत ते शेड्यूलमध्ये जाती टाकण्याचा अधिकार राष्ट्रपतींचा, जाती काढण्याचा अधिकार राष्ट्रपतींचा। मग माननीय न्यायमूर्तींनी हा निर्णय दिला कसा? तर हा निर्णय कुठेतरी जे राष्ट्रीय स्वयंसेवक यांचा जो छुपा अजेंडा आहे आणि भारतीय जनता पक्षाची सरकार या ठिकाणी मोदींची सरकार आहे यांच्यात हात मिळवणी होऊन या वर्गांमध्ये भांडणं लावायचं आणि त्यांना तिथंच खितपत ठेवायचं की तुम्ही भांडत राहा, आम्ही राज्य करू, अशा प्रकारचा हा निर्णय आहे। तो एक काळा दिवस होता 1 ऑगस्ट। त्याच्या विरुद्ध आज संपूर्ण देशभरामध्ये अनुसूचित जाती जमातीचे सगळे वर्ग या ठिकाणी सामील झालेले आहेत आणि याच्याबद्दलचा निषेध या ठिकाणी केला जात आहे। एक जो तर्क दिला जातो की म्हणजे अनुसूचित जमाती असेल किंवा जाती असेल यामधल्या ज्या प्रस्थापित जाती आहे या व्यतिरिक्त ज्या इतर जाती आहे ज्या वर्षानुवर्ष आरक्षणापासून वंचित राहिल्या त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना ती संधी मिळाली पाहिजे, त्यासाठी उपवर्गीकरणाची भूमिका घेतली किंवा तो निर्णय पुढे आला असं एक तर्क दिला जातो। पटतो का तो तुम्हाला? जर तो तर्क आपण सांगता तसा तर्क जर जो कमजोर वर्ग आहे या प्रवर्गातील त्या कमजोर वर्गाला न्याय मिळत नाही, त्यांना या ठिकाणी आरक्षण मिळत नाही। पहिली बाब तर आपण हे लक्षात घ्या की आरक्षण हे संपूर्ण त्या प्रवर्गाला आहे, आरक्षण कोणत्या एका जातीला नाही। आणि त्या ठिकाणी तरतूद आहे की जो कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात केले असतील आणि शिक्षणाकडे आपली जीवन त्यांनी हे केलं असेल, घातलं असेल, शिक्षणामध्ये लक्ष दिलं असेल आणि तो शिक्षित झाला असेल तो स्पर्धेमध्ये येऊ शकतो। ज्यांनी मनुस्मृतीला स्वीकारली, ज्यांनी हिंदू धर्माला स्वीकारलं, ज्यांनी आपले पारंपरिक व्यवसाय हे बाजूला ठेवले नाही आणि त्या व्यवसायातच अडकून आले ते मात्र मागे राहिलेले आहेत, त्याला कारणीभूत हीच सरकार आहे, त्यांची आयडियोलॉजी आहे, RSSची आयडियोलॉजी आहे, कोणत्या दुसऱ्या पक्षाची किंवा दुसऱ्या संविधानाची ती आयडियोलॉजी नाही आहे। संविधानाची आयडियोलॉजी आहे इक्वॅलिटी, समानता, आणि ती समानता आणण्यापर्यंत आरक्षण सुरू राहणार असं ध्येय तत्कालीन संविधान सभेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या देशाला दिलेलं होतं, त्याला तडा जातो आहे। आणि ती जी एकता त्या शेड्यूलमधल्या जातींमध्ये, जी एकता त्या शेड्यूलमधल्या जमातींमध्ये होते, त्यांना कुठंतरी भांडणामध्ये खितपत ठेवायचं आणि राज्य करायचं असा मनसुबा याच्या पाठीमागे केंद्र सरकारचा दिसतो आहे। एकंदरीत तुमच्या भूमिकेवरून असं दिसत आहे की तुम्ही एक संशय व्यक्त केला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे। संशय व्यक्त नाही केला तर मी त्या ठिकाणी जे संविधानाने अधिकार दिलेत ते आर्थिक निकषावर नाही आहेत, ते सामाजिक परिस्थितीवर आहेत, ते जाती भेदभावावर आहेत। तुम्ही संसदेमध्ये एखादा खासदार दुसऱ्या खासदाराला जर जात विचारत असेल तर तुम्ही जातींना खतपाणी घालतात या देशामध्ये, तुम्ही धर्मांना खतपाणी घालतात, तुम्ही मनुस्मृतीचं त्या ठिकाणी समर्थन करतायत, त्याच्या विरुद्ध आमची लढाई आहे।
शेवटला प्रश्न, शेवटी निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिला, त्यामुळे यात आता कोणती सरकारची भूमिका नाही. तुमच्याकडे पर्याय काय असणार आहे? पुनर्विचार याचिका या संदर्भात काही विचार सुरू आहे का? निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला तरी केंद्र सरकारचा अधिकार असतो. केंद्र सरकारने आजपर्यंत अध्यादेश का काढला नाही? या निर्णयाला केंद्र सरकारने विरोध का केला नाही? केंद्र सरकारने संसदेमध्ये आपली बाजू का मांडली नाही? केंद्र सरकारने आपली बाजू न्यायालयामध्ये का मांडली नाही? न्यायालयात केंद्र सरकारचे वकील का चूप बसले? हे सगळे प्रश्न या ठिकाणी उद्भवतात. त्यामुळे शंकेला त्या ठिकाणी भरपूर वाव आहे की केंद्र सरकार या निर्णयामध्ये सामील आहे आणि केंद्र सरकारला या देशातल्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांमध्ये फूट पाडायची आहे. त्यामुळं त्यांनी हा मनसुबा त्या ठिकाणी पुढे केला आणि हा उच्चतम न्यायालयाचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे. पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? आज भारत बंद आहे. भारत बंदमध्ये सर्व जाती जमातीचे लोक त्या ठिकाणी सामील झालेले आहेत. सर्व संघटना, सामाजिक संघटना, सर्व कर्मचारी संघटना, विद्यार्थी संघटना या ठिकाणी सामील झालेल्या आहेत. बघूया ते सर्व मिळून काय निर्णय करतात, त्या निर्णयात आम्ही सामील आहोत. आपण बघू शकतो की नितीन राऊत होते, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि आजचा जो भारत बंदचा जो हाक देण्यात आली, जो एक संप पुकारण्यात आला, त्यामध्ये देखील ते सहभागी झाले आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.